नमस्कार, रोहिणी होम किचनमध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे। आज मी तुमच्यासोबत शेअर करते आहे भरलेल्या कच्च्या टोमॅटोची भाजी। ही भाजी पटकन तयार होते आणि ते देखील कमी साहित्यात। तर सुरुवात करूया आजच्या रेसिपीला। इथे सर्वात आधी आपण मसाला तयार करून घेणार आहोत। त्यासाठी मी इथे भाजलेले दाण्यांचा कूट घेतलेला आहे, अर्धी वाटी भाजलेलं बेसन पीठ घेतलेलं आहे। त्याच्यानंतर 2 चमचे धने पावडर, 1.5 चमचा लाल तिखट पावडर, पाव चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला आणि गूळ घेतलाय अर्धी वाटी आणि कसुरी मेथी घेतली। गूळ यासाठी टाकत आहोत कारण कच्चे टोमॅटो हे थोडे आंबट असतात, त्यामुळे एक बॅलन्स होईल यासाठी। आणि आपण छान मिक्सरमधून मसाला आपला बारीक तयार झालेला आहे वाटून। त्यामध्ये आता 1 चमचा मी तेल घातलंय आणि कोथिंबीर बारीक चिरलेली। मीठ टाकायचं मी विसरून गेले होते, त्यामुळे आता मी मीठ ॲड करते आणि छान आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे। मसाला छान एकत्र झाला आहे आणि आता इथे मी टोमॅटो जे आहेत ते छान स्वच्छ धुवून घेतलेत आणि ज्याप्रमाणे आपण वांग्यांना काप करतो मधोमध, तसे आपण काप करून घेणार आहोत या पद्धतीने। याच पद्धतीने आपण सगळे टोमॅटो जे आहेत ते कापून घेणार आहोत। टोमॅटो छान कापून झाल्यानंतर आता यामध्ये आपल्याला हा तयार केलेला मसाला आतपर्यंत छान भरून घ्यायचा आहे। थोडंसं प्रेस करून भरायचा, जेणेकरून मसाला आतपर्यंत जाईल आणि काठांना म्हणजे आजूबाजूला सुद्धा प्रेस करूनच भरायचा आहे, कारण मसाला हा बाहेर पडणार नाही। आणि ज्यावेळी आपण ही भाजी खाऊ त्यावेळी आपल्याला चव याची खूप छान येईल। आणि याच पद्धतीने आपले सर्व टोमॅटो आपल्याला भरून घ्यायचे आहेत। तुम्ही बघू शकता आपला एक टोमॅटो जो आहे तो छान मस्त मसाला भरून रेडी आहे आणि बाकीचे सुद्धा आपण छान भरून घेतलेले आहेत। तर आता आपण फोडणी देऊया। इथे मी कुकरमध्ये तेल गरम करून घेतले, त्यामध्ये राई, जिरं, त्याच्यानंतर कढीपत्ता टाकलाय आणि 1-1.5 चमचा मी तीळ टाकलेला आहे। त्यानंतर इथे टोमॅटो टाकून घ्यायचे। टोमॅटो आपल्याला 2 ते 3 मिनिटं तेलात परतून घ्यायचे आहे। छान परतल्यानंतरच आपण यामध्ये आता जो मसाला आपल्याला उरलेला होता तो आपण याच्यामध्ये ॲड करून घेणार आहोत। मसाला टाकल्यानंतर लगेच एकत्र नाही करायचं, याच्या आजूबाजूला आपण पाणी टाकून घेणार आहोत, म्हणजेच आपला मसाला हा जो आहे तो जळणार नाही त्यासाठी। आणि त्यानंतर आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे आणि कुकर लावून आपल्याला 4 ते 5 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। 4 ते 5 शिट्ट्या झाल्यानंतर तुम्ही बघू शकता आपले टोमॅटो छान शिजून रेडी झालेले आहेत। आपली भाजी जी आहे ती छान मस्त शिजलेली आहे, टोमॅटो छान नरम झालेले आहेत आणि वरतून मी कोथिंबीर टाकून खाण्यासाठी आपली भाजी जी आहे ती रेडी झालेली आहे। तुम्ही टिफिनमध्ये देऊ शकतात किंवा तुम्ही डाळ भात बनवलात त्याबरोबर तुम्ही ही भाजी बनवू शकतात। अगदी छान आणि पटकन रेडी होते, खूप वेळ नाही लागत। अगदी घरचे साहित्य वापरून ही भाजी तयार होते। तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। पुन्हाच भेटूया एका अशा नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत धन्यवाद।